सर्व गावाला पाण्यानं वेढा टाकलेला आहे आणि ह्या 20 दिवसामध्ये कमीत कमी 3 वेळेस असा प्रसंग आलेला आहे पुरुषोत्तमपुरीवर. 15 ते 20 दिवसामध्ये 3 वेळेस पाणी आलेलं आहे गंगाला आणि गंगेचा पाण्याचा सगळ्या गावाला वेढा पडलेला आहे. तरी शासनानं सगळी याची दखल घेऊन पुढील कारवाई आणि तात्काळ पंचनामे सरसगट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी सर्व गावकऱ्याच्या वतीने मी नम्रतेची विनंती करतो शासनाला. पुन्हा आमचे काळे साहेब बोलतील थोडं. आणि प्रशासकीय अधिकाऱ्याचं काही लक्ष आहे का नाही गावावर? आमदार साहेब एकदा आले नाहीत आणखीन गावावर. बाकीचे सगळे आमदार आपापल्या ठिकाणी फिरायलेत आपापल्या क्षेत्रामध्ये. तसे आमचे प्रकाशदादा सोळंके हे एकदाही गावावर आलेले नाही आहेत आणि त्यांनी काही पाहिलं पण नाही. लाईट नाही गावात आणि लाईट नाही गावात, रात्रीपासून लाईट नाही. चारी बाजूला पाणी असताना लाईटचा प्रॉब्लेम आहे. लाईट 1 मिनिट बी टिकत नाहीये. लाईट अधिकारी कुठलाच आला नाही, तहसीलदार आला नाही, तलाठी नाही, ग्रामसेवक नाही, कुणीच नाही. आमदार नाही, आमदाराचा कोणी पीए नाही, कुठलेच अधिकारी ह्या पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी आलेले नाहीत. आणि 15 ते 20 दिवसामध्ये 3 वेळेस पाणी आलेलं आहे गावामध्ये. काय परिस्थिती आहे गावात? शेतकऱ्यांची काय शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की फक्त अश्रू शिल्लक राहिले. शेतकरी पीक वगैरे सगळं गेलेलं आहे. फक्त रडण्या व्यतिरिक्त काहीच नाही शिल्लक राहिलेलं. फक्त शेतकऱ्याला रडू अश्रू एवढंच शिल्लक राहिलेलं आहे शेतकऱ्यांना. शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात आले नाही आले. पंचनामे वगैरे कुणीच आलं नाही इकडं, काहीच नाही. पंचनामे तलाठी गावात कुणीच आले नाहीत. कुठलाच अधिकारी कुठलाच आला नाही. साधा लाईनमॅन आहे ना, लाईन नाही. काल 2 दिवस झालं गावामध्ये लाईन नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. पिण्याचं पाणी बंद आहे, दळणं बंद आहेत, गिरण्या बंद आहेत. असं शासनानं आमदार साहेब तर कधी आलेच नाहीत. 20 दिवस झालं हे पूर परिस्थिती चालू आहे. तर कुणीच एकही शासनाचा कर्मचारी किंवा अधिकारी कुणी आलेला नाहीये. बोलतो. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी गोदावरी नदीच्या पाण्यामुळं गावाला पूर्ण वेढा टाकलेला आहे. या ठिकाणी गोदावरी नदीने एवढं रुद्ररूप धारण केलेलं आहे की अक्षरशः पाणी गावामध्ये शिरलेलं असून या ठिकाणी हे जे गावातील लोक आहेत यांच्या जीवितास पूर्णपणे धोका निर्माण झालेला आहे. लोकांच्या घरामध्ये जनावरांच्या गोट्यामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असून या गावाला तात्काळ मदतीची गरज आहे. तरी पण या ठिकाणी शासनाने या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. आमदार खासदार बड्या बाता मारणारे जे राजकीय पुढारी आहेत, प्रकाश सोळंके असतील आमदार, या ठिकाणी खासदार बजरंग सोनवणे असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा असतील किंवा या जिल्ह्याचे कलेक्टर विवेक जॉन्सन साहेब असतील किंवा बीडीओ मॅडम असतील, यांच्यापैकी या ठिकाणी कोणीही अजून या गावाला भेट देण्यासाठी आलेलं नाही किंवा या ठिकाणी साधा तलाठी पण येऊन त्यानं पंचनामा पण केलेला नाही किंवा नुकसान भरपाईची काय त्यांनी अशी तरतूद पण केलेली नाही कुठं. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकामध्ये पूर्ण पोहणी पाणी आहे, डोक्याच्या वर पाणी गेलेलं आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचं असं एक धन पण शिल्लक राहिलेलं नाही. तरी पण या ठिकाणी या शासनाने शेतकऱ्यांची थट्टा लावलेली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे पंचनामे न करता तिथं खुर्चीत येशीत बसून शेतकरी तिथं तहसीलदार आणि तलाठी तिथं पंचनामे केल्याचे तिकडे वरी दाखवतात आणि शेतकऱ्यांच्या बांधावर येत नाहीत. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आज अश्रू आहे, जीवन मरणाचा प्रश्न आहे. या ठिकाणी लाखो रुपये शेतकऱ्यानं त्या ठिकाणी आपले पीक आणण्यासाठी खर्च केलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा आज रुपयाचा पण त्या ठिकाणी खर्च निघालेला नाही. पूर्णपणे आज उपासमारीची वेळ आलेली आहे. या ठिकाणी माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की या गावामध्ये येऊन नुकसान भरपाईची पाहणी करून शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी. अन्यथा या गावाच्या वतीने माजलगाव तहसील असेल किंवा जिल्हाधिकारी बीड असेल या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा मी गावकऱ्यांच्या वतीने देत आहे. तसेच या ठिकाणी आता गावामध्ये लाईट नाही, पिण्याचं पाणी नाही, गावामध्ये पूर्ण पाणी शिरलेलं आहे. तरी पण शासनाला वारंवार आम्ही तक्रारी करून या ठिकाणी गावामध्ये येत नाहीत. पाण्याचा प्रश्न आहे, या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही. शासनाने या ठिकाणी पाण्याची सुविधा करून द्यावी. आरोग्याच्या सुविधा आहेत, आज गावामध्ये लोक जे आजारी पडलेले आहेत त्यांच्यासाठी आरोग्य सुविधा इथं पुरवाव्यात आणि इथं एक पथक नेमावं जेणेकरून या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असताना त्या पथकाने या लोकांना मदत करावी अशी माझी या ठिकाणी मागणी आहे.
गावात पूर परिस्थिती निर्माण झाली. हा भरपूर चौकून गावाच्या पाणी आहे. पाणी असून प्यायला पाणी सुद्धा नाही. लाईट नाही गावात 2 दिवस झालं. अवघड आहे. अधिकारी कुठलाच नाही. कोणीच नाही. शासनानं काय वेळोवेळी काय करायला पाहिजे, काहीच नाही. पाण्याची याची लाईटची सोय द्यायला पाहिजे आम्हाला. काय द्यायला पाहिजे, लाईटची सोय आणि काय पुन्हा बाकी आरोग्य सुविधा काय काहीच नाही. कुठलाच माणूस नाही आमच्याकडे. कुठला माणूस आलेला नाही. पाण्याची सोयी नाही. पिण्याच्या पाण्याची पाणी तर चौकून गावाच्या झालेलं आहे. कुंकट निघा येत नाही. काही नाही पाण्यातून. खासदार नाही, आमदार नाही, कुठला नेता नाही, कर्मचारी नाही, कोणी नाही. भेट दिली नाही. हा जमीन आहे का? जमीन आहे थोडी गेली पाण्यात सगळी. 2 एकर होती. होतं शेतात कापूस होता. सगळं पाय. पाहुणे पाणी कापसावर सध्या. काय आता तुमच्यावर उपासमारीची वेळ आहे. शासनानं काय तुम्हाला मदत केली पाहिजे? काय मदत करा सगळीच पाहिजे पण आणि काही माणूसच नाही शासनाचा इथं.